राहुले, अरे काय झालं? सुरजा, अरे लय बेकार स्वप्न पडलं होतं मला. स्वप्न? कसलं स्वप्न? धर पाणी घे. धर पाणी घे. कसलं स्वप्न पडलं? भयंकर स्वप्न पडलं सुरजा. यावेळेस पण मी भरती नाही झालो म्हणून बाबाने घरातून बरं बाहेर काढलं आणि अंजी पण सोडून गेली मला. राहुल्या, अरे मग माझं काय झालं रे? मी झालो का लय पास? होय बे, त्याला कसं माहिती असणार? आणि स्वप्न होतं ते. स्वप्नात त्यांनी तो नापास झालेला बघितलं, त्याच्या बापाने त्याला घराच्या बाहेर काढलेलं बघितलं. मग आमचं काय झालं ते नाही का बघितलं? होय बे, तू आहे ना खरं लई येडपट डोक्यात. झोप. सुरजा, ते स्वप्न खरं झालं तर? नाही होणार. आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्की भरती होशील बघ. आणि माझ्यावर नाही का विश्वास? तुझ्यावर तुझ्या अजिबात विश्वास नाही मला. झोप झोप. नको जास्त विचार करू. होशील नक्की भरती. राहुल्या, तू ना परत झोप. माझं काय झालंय ना हे स्वप्नामध्ये बघूनच आहे. आणि मला सकाळ सांग बरं का. झोप आता. होय बे, झोप. हा झोपलो. राहुल्या, तुझं दुखायचं राहिलं का रे? हां, आता नाही दुखायचं कधीच राहिलं. मला आधी लई भीती वाटत होती भरतीपर्यंत हे बरं होतं की नाही म्हणून. म्हणजे जरी बरं झालं नसतं ना तरी भरती आलो असतो. ते माहिती आहे मला. पण माया असं करेल असं वाटलं नव्हतं रे. मला पण नव्हतं वाटलं. जाऊ दे, मागितली ना तिने माफी, आता सोड. पण अंजे, मागच्या भरतीला पण बघ ना कसं बंटीनं गोळ घातला आणि यावेळी मायानं. आता जाऊ दे ना त्यांचं. मला सांग ना, तू मला फिरायला कुठे घेऊन जाणार? फिरायला त्या डोंगरावर. राहुल्या, अंजे, आपण आधी भरती होऊया, नंतर मग कुठं जायचं तिकडे जाऊ. अरे भरती झाल्यावरच की. पण सांग ना कुठे घेऊन जाणार? तू म्हणशील तिकडं. मग ना आपण माथेरान नाही तर मग महाबळेश्वरला जाऊ. का तिकडं का बरं? असंच, मला आवडतं. होय का? बर, जा. चोच्या, हो. या जन्मात तरी अंजली माझी होईल असं काय मला वाटत नाही बघ. हा भाऊ, असं काय बोलताय? अरे मग काय करणार, बघ ना त्यांच्याकडे कसे फिरताय खुलेआम. ऐका त्यांना कसली लाज कसली भीती. अहो भाऊ, काहीतरी कामासाठी भेटले असतील ते.
अरे कामासाठी भेटा ना कशासाठी भेटा ना ते दोघं भेटतात तर आहे ना. पण जाऊ दे, मी ठरवलंय आता ना मी या दोघांचं लग्नच लावून टाकीन. नाही भाऊ, अंजली वहिनी तुमचीच आहे. अरे त्वचा काय तुझं काय माझं, लग्नाच्या गाठी तर स्वर्गातच बांधलेल्या असतात नाही का. भाऊ तुम्ही लय बदलला राव. कोणत्या बोगडे जाऊन आला होता? हा कोणत्या बुवाकडे नाही रे. तू चल, एक मिनिट. आता चल. तूच दिलेला घड्याळ आहे की, एवढं कायला बघतोय? मी आज दिलंय म्हणून बघतोय. का नको बघायला? बघ की, त्याला बघ, मला बघ. तुला काय बघायचं? तुला नाही बघायचं मग कोणाला बघणार का? राहू दे. अंजे, हम्म. तुला आठवतंय का तू एकदा मला घड्याळ परत दिलं होतंस? आठवतंय ना, किती रागवले होते ना मी तुझ्या. तेवढंच काम चांगलं करतेस तू. पण आता परत तसं कधीच नाही करणार. काही होऊ दे, मी नेहमी तुझ्या सोबत असत. बंटी, असं ऐकलं होतं तू इलेक्शनला उभा राहिला म्हणा. हा मामा, खरं ऐकलं तुम्ही. अहो बंटीसाठी यंदा इलेक्शनला उभं राहिले तर तुमच्या आईची सगळी मत आहेत ना, अंक पडू द्या. अरे तुझ्या बरोबर आहे तुझं, पण बंटी एक अनुभव म्हणून सांगतो, राजकारणात उतरायचं म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायला पाहिजे बघ. जेवढं तू गावातल्या लोकांसोबत गोड बोलशील तेवढे मतदान तुला करतील. गावातल्या लोकांना भेट, त्यांना गोड बोल, त्यांना तू पुढच्या 5 वर्षात काय करणार आहेस काय नाही ती योजना सांग सगळ्या, म्हणजे आपोआप गावातले लोक तुला मतदान करतील बघ. तुमचं सगळं खरं आहे मामा, तसं पण तुमच्या शब्दाच्या पलीकडे का आम्ही कुठे सगळं करू. पण कसं आहे, आज जरा मी एका वेगळ्याच विषयावर बोलायला आलो तुमच्यासोबत. काय रे, काय झालं? काय आमदार तिकीट देणं म्हणलेत का? नाही नाही, आमदार साहेब तर मला म्हटले, बंटी तू फक्त उभा राहा, तिकीट तुझंच. नाही नाही, तो विषय नाही. मग एक जरा वेगळा विषय होता. एक काम करा ना, मामींना पण बोलवा, दोघांना सोबत सांगतो. ती नाही ना घरी, ती माहेरी गेली. आताच बाहेर जायचं होतं मागे. काय रे, काय झालं? काही नाही, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. आता काय राहिलं? हे बघा, आपली अंजली दिवसा ढवळ्यात चाफ्याच्या माळ्यावर त्या राहुल्यासोबत फिरत होती. अंजली? हा. नाही नाही, हे शक्य नाही. अहो काय शक्य नाही, झूम करा ना, हा चेहरा कोणाचा आहे? आपलीच अंजली आहे ना. हो रे, पण काहीतरी गैरसमज झाला असेल तुझा. अहो, कसला गैरसमज, ते दोघं एकट्यात अशा कोपऱ्या जागेत कशाला फिरत होते, आणि हा तो राहुल्या. अरे मला तर एवढंच माहीत आहे की ते आर्मी भरतीच्या प्रॅक्टिसला जातात म्हणून. फोटो बघा, हे फोटो बघा, कसली प्रॅक्टिस, कसलं काय, एक तरी पुस्तक आहे का हातात त्यांच्या? असं हातात हात घालून प्रॅक्टिस होती होय? नाही रे, रावल्या चांगलं पोरग आहे, मला नाही वाटत तो असं काही करेल म्हणून. घ्या, अजूनही तुम्ही त्या राहुल्याचीच बाजू घ्या. ते राहुल्या नुसते दिसायला भोळा, लफडी सोळा असे ते. त्याला मागच्या आठवड्यात माझ्यासोबत बघितलं होतं मी, आणि काल परवा मिनीसोबत गाडीवर फिरत होतं, आणि आज हे असं आपल्या अंजीलाच. हां, आपली पोरगी अशी वायाला गेली तर कितीच जाईन आपल्याला हे. अरे पण हे असं काही करताल मला वाटलंच नव्हतं बघ. दीपाली तरी असं करणं असं कुठं वाटलं होतं? गेली ना, आता ही त्याच मार्गावर आहे, जाईल हे म्हणजे बसा बोंबलत दोघं पण. अरे ती मला दररोज म्हणायची की बाबा आर्मी भरतीची प्रॅक्टिस आहे म्हणून ती प्रॅक्टिसला जायची, पण हे असं काही असेल कधी वाटलं नव्हतं बघ. काय करावं ह्या पोरीला काय कळेना बघ. त्या दीपीनं आधीच मान खाली घातली माझी गावामध्ये, आणि आता अजून ही तिच्या पायावर पावलं टाकती. काही नाही,
ती आली ना चांगला कानाखाली जाळ काढ तिच्या. परत असं केलं नाही पाहिजे तिने. येऊ दे तिला आता घरी. चांगलीच कान उघडणी करतो तिची. हा तसं आहे कुठं ती, कुठं गेली आहे? कोणाच ठाव, काहीतरी पुस्तक आणायला म्हणून बाहेर गेली, आलीच नाही अजून. चांगलं पुस्तक छापत राहिली. अंजे कुठे गेली होती? अभ्यासाला गेली अभ्यासाला? आणि इकडनं कुठून आली? मागच्या दारानं आली. खरं सांग अंजे, कुठे गेली ती? असं का बोलताय तुम्ही? अभ्यासालाच गेलते मी. अंजे किती खोटं बोलशील? सगळं कळलंय मला. खरं सांग, कुठे गेली होती राहुल्या सांगा? अभ्यासालाच गेलते. यानं चोमडापणा केला ना. अंजे खोटं बोलू नको. त्याचं काही चुकत नाहीये. बरोबर बोलतोय तो. त्यानं मागच्या वेळेस दीपिताईच्या वेळेस बी बरोबर सांगितलं होतं, पण मीच विश्वास ठेवला नाही त्याच्यावर. आणि आताही तो बरोबरच बोलतोय. माझं चुकतंय काहीतरी. तुमच्यावर विश्वास ठेवतोय मी, पण तू असं काय करशील मला वाटलं नव्हतं अंजे. तसं नाही बाबा, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो सगळं. काय सांगणार आहेस? तेच ना जे दीपीनं केलं ते तूच करणार परत. किती खोटं बोलशील अंजे. अगं आर्मी भरतीला जाशील म्हणून अभ्यासाला तुला स्वातंत्र्य दिलं, आणि त्याचा तू असा गैरफायदा घेतीस. तरी तुझी आई मला म्हणायची नका पाठवू पोरीला म्हणून. अगं आंधळे डोळे करून तुझ्यावर विश्वास ठेवला आणि वाटलं आर्मी भरती देशील, चांगलं नाव मोठं करशील. हे नाव मोठं केलं होय तू माझ्या गावात. तसं नाही हो, तसं नाही. याच्यावर विश्वास नका ठेवू. मी सांगते ना तुम्हाला सगळं. अगं अजून काय बघायचं राहिलंय? फोटो बघितलेत मी त्याच्या मोबाईल मध्ये तुझ्या. दाखव इकडे. काय हे बघ, हा अभ्यास चालू आहे. त्या दीपीनं पण तशी इज्जत घातली, आणि आता होती नव्हती तो पण घालणार. माझं चुकलं. मीच तुला पाठीशी घालायला नव्हतं पाहिजे. असं काय करशील म्हणून वाटलं नव्हतं अंजे. लय विश्वास होता माझा तुझ्यावर, पण तू पण विश्वासघात केला दीपी सारखं. माझं चुकलं. मीच नव्हतं पाठीशी घालायला तुला. माझंच काहीतरी चुकतंय. जाऊ द्या मामा, नका खूप त्रास करून घेऊ अशा पोरी पायी. बरं येतो मी. मामीला सांगा. चल सोचा, झालं आपलं काम. बाबा, अहो मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं हो. एकदा विश्वास ठेवा की माझ्यावर. अंजे काहीच बोलू नको तू. खरं सांगते, मला जर दीपिताईसारखं करायचं असतं ना तर कवाच केलं असतं. माझं खरंच राहुला खूप प्रेम आहे हो. हेच ऐकायचं बाकी होतं राहील. अगं गावात मला पोरग नाही म्हणून नावं ठेवायची, पण मी गावात अभिमानानं सांगायचो, अरे माझ्या 2 पुरी पोराच्या वर चढायचा. एकीनं तसा दिवा लावला, पण माझा तुझ्यावर नाही विश्वास होता अंजे. तू असं काय करशील म्हणून मला वाटलं नव्हतं. बाबा, तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार मी. मी आर्मीत भरती होऊन दाखवणारच. अगं अंजे, तुला माहित आहे ना व माझा किती जीव आहे तुझ्यावरती. अगं आता जी काही अपेक्षा आहेत ते सगळ्या तुझ्याकडूनच होत्या बघ. आणि आता जर असं काही झालं ना तर मला जगायची पण इच्छा राहणार नाही. अंजे, एवढं तुला पाठीशी घातलं, तुला आई नग म्हणत होती, तरी मी तुला प्रॅक्टिसला जाऊ दिलं. काय चुकलं ग माझं ह्याच्यात? फक्त एवढीच अपेक्षा होती ना की तू आर्मी भरती होशील, माझं नाव मोठं करशील म्हणून. अगं बाप म्हणून काय चुकलो मी, सांग की. तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून. आणि जर मी काही चुकीचं केलं असेल ना तर मी आर्मीत भरती नाही होणार.
मी जर भरती झाले ना तर तुम्हाला विश्वास बसेल ना, आणि नाहीच झाले ना तर तुम्ही म्हणाल ते करेल, मी करेल बंटी सोबत लग्न. अंजे, लय जीव आहे माझा तुझ्यावर. कमीत कमी तू तर काही करू नको. अगं चांगली प्रॅक्टिस कर, चांगला अभ्यास कर आणि आर्मी भरती दे. त्याच्यातच माझा स्वाभिमान आहे ग. तू जर मोठे झालेलं बघितलं तर सगळं झालं बघ. बघ पोरी, विचार कर बापाचा जरा. राहिला प्रश्न राहुल्यासोबत लग्न लावून द्यायचा. तू आर्मी भरती हो, मीच बोलतो त्याच्या बापाला. पण तू आर्मी भरती झाल्याशिवाय काही नाही, काहीच नाही. होय, तुम्हाला आता मी आर्मी भरती होऊन दाखवणारच. बघाच तुम्ही. देशील मला वचन? होय बाबा, दिलं वचन. नको काळजी करू, खंबीरपणे तुझ्या पाठीमागे उभा आहे. अभ्यास कर आणि आर्मी भरती हो. पुढचं बघतो मी काय करायचं ते. नको काळजी करू, जा अभ्यास कर. अंजे, अगं एवढं अर्जंट का बोलवलं मला भेटायला? आणि आपण मगच तरी भेटलो होतो ना. राहुल्या, अंजे, रडाय का झालं तुला अचानक? काय झालं? तू शांत हो आधी, आणि काय झालं सांग. बाबांना, मामाला काय झालंय का? त्यांना काय नाही झालं. अगं मग झालंय काय? त्यांना आपल्याबद्दल सगळं कळालं. काय? कसं काय? त्या बंट्यामुळं. बंट्यामुळं? मी मग अशी घरी गेले होते ना, तेव्हा तो घरातच होता. बाबाला आपला कुटुंबी दाखवला सोबतचा, आणि काय काय भरून दिलं काय माहिती. मी घरी गेले तेव्हा बाबाला रागवला होता. त्या बंट्याच्या तर त्याचं जाऊ दे, बाबानं पहिल्यांदा माझ्यावर हात उगारला. मामाने हात उगारला? हांजी, तू शांत हो. बाबांना लई दुःख वाटलं रे. दीपिताईनं पण असंच केलं आणि तू पण असंच करते असं म्हणलं ते. तुझ्या विश्वास ठेवला हे चुकलं. मला त्यांचा विश्वासघात नव्हता करायचा. हांजी, तू असं काय पण करत नाहीस, काय पण नको बोलू. पण मी त्यांना सगळं सांगून टाकलं, माझं राहुल्यावर खरंच प्रेम आहे म्हणून. मग मामा काय बोलले? म्हणले आधी भरतीवर लक्ष दे, पुढचं पुढं बघू. बर, तू शांत हो आधी, नको विचार करू. हांजी, तुला एक सांगू, एक बाप म्हणून ना त्यांचं पण काय चुकत नाही आहे. दीपीनं असं केलं, कुठल्या बाला वाटेल की आपलं दुसरं पूर्ण असं करावं म्हणून. पण वाईट एवढंच वाटतंय की आपलं माघारी बंटीकडनं त्यांना कळालं. जाऊ दे, आता झालं ते झालं. आता
तर आपल्याला पुढचा विचार करायला पाहिजे बघ. मला असं वाटतंय ना आपल्याकडे फक्त एकच पर्याय राहिला आता. आपल्याला भरती व्हायचंच आहे. नंतरच लग्न करायचं आहे, ते पण घरच्यांच्या सहमतीनेच. तू शांत व्हा. नको टेन्शन घेऊस. मी आहे ना. बर, तू आता घरी जा, नाहीतर मामा रागवणार अजून. नको जास्त विचार करू. इकडे बघ, हाच बघू. हाच म्हटलं ना. नको जास्त विचार करू. जा. अरे वैभव कधी यायचा? ए राहुल्या, अरे तुम्ही अजून गेले नाही का? अरे आपल्याला जायचंय ना आज. तू ये की उशिरा आणि आम्हाला शिकव. बर, ते जाऊ द्या. सगळ्यांनी सगळं घेतलं का साहित्य? हा घेतलं. हा मी पण घेतलं. आणि तू हा मी घेतलं सगळं. बुटं घेतली का? बुट घेतलेत ना. अरे पण सॉक्स राहिली. तुझं कधी काय राहत नाही, तुझं नेहमीच आहे. जाऊन घेऊन येऊ का? काय नको, माझ्याकडे आहे एक्स्ट्रा, तुला देतो. मी नाही, घाबरू नको. हा अंजे, मला फुल कॉन्फिडन्स आहे. आणि अंजे, राहुल्या, तुम्ही दोघं पण चांगलं ग्राउंड द्या. आणि वैभ्या, तू पण जरा नीट लक्ष दे. तिथं भांडण नको करू, नाही तर तुला चेंबवतील. अगं मी काय कमी आहे का? बघून गेली काय करा तिथंच. बरं ऐका आता, तिकडे गेलं आपलं ग्राउंड वेगळ्या ठिकाणी आहे. तर आपण तिथं गेल्यावरती त्या बस स्टॉपला उतरू ना, त्याच बस स्टॉपला ज्याचं पहिलं होईल ना त्याने येऊन थांबा. मग तिथून आपण परत गावाला एकत्र येऊ. हा चालेल, चला निघूया. बाबा चला, येतो.